प्रेग्नेंट झालं म्हणजे सेक्स करायचं नाही. अरे भाई, किसने बोला नाही करना. सेक्स ही कृती म्हणून असं कुठे ठरलंय ना की लिंग आणि योनी आणि लिंग योनी आत बाहेर म्हणजेच सेक्स. हे विकिपीडियाचं डेफिनेशन झालं. अर्ध्यावर सोडलं तर भयानक चिडचिड होते. चिडचिड होणं नॉर्मल आहे. ऑर्गॅझम दरवेळी न मिळणं नॉर्मल आहे. पण त्याचे पर्यायी मार्ग माहीत नसणं इज नॉट नॉर्मल. लग्नाच्या आधी आमच्यात फिजिकल खूप सगळं मस्त होतं, पण जसं लग्न झालं ती जी इच्छा आहे ती आमची कमी होत जाते. ट्रॅप्ड मॅरेजचे मॅक्झिमम कपल्स आहेत, 2-3 वर्षातच लग्नात त्यांचा सेक्स कंप्लीट बंद असतो आणि किती आरामात गृहीत धरलं जातं. झालं ना एखादं मूल, मग आता नाही केलं तर काय बिघडलं, इतके बिझी होतो मॅम, आम्हाला वेळच असतो. प्रेम करायला वेळ नसतं. नवऱ्याचं झालेलं असतं, तोही थकतो, गळतो, पण माझं तर अर्धच राहिलं ना बाबा. मग लिंगाच्या आत बाहेर करण्यानेच झालं पाहिजे का, की बोटांनीच झालं पाहिजे का? एखादा चांगला व्हायब्रेटर वापरला, तो 5-10 मिनटं तिथे शेवटी ठेवला तरी मग तुमचा बऱ्यापैकी गॅरंटीड क्लायमॅक्स होतो. What is pain? Then it is not sex. Sex is never pain. Sex may not be pleasure. सेक्स म्हणजे सुख नसेल, पण सेक्स म्हणजे दुखणं नसतंच. जर ते दुखतंय then काहीतरी मिसिंग आहे तिथं. यू नीड टू विजिट युअर डॉक्टर ऑर अ सेक्स कोच इमिजिएटली. 9 महिने नवऱ्याला जवळ येऊ द्यायचं नाही, मग दूधच येणार नाही, मग 9 महिने ते सेक्स वगैरे करायचं नाही, मग बाळाची आणि तुझी ओढ कमी होईल. अब ये बिलीफ का और सेक्स का कुछ संबंध है नहीं. मेनोपॉज नॉट मेनोपॉज, नथिंग मैटर्स. एक औरत 80-90-100 बरस तक सेक्शुअली एक्टिव रह के सुखात सुख एन्जॉय करत करत बनू शकते. नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आजचा जो आपला विषय आहे तो खूप सेन्सिटिव्ह आणि खरं तर खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे फिमेल प्लेजर, फिमेल ऑर्गॅझम. खरं तर या विषयावर कोण बोलत नाही. प्रत्येक मुलगीला किंवा महिलेला याच्या संदर्भात बरेच डाऊट असतात, पण ती कोणासोबत शेअर करत नाही. का तर तिला असं वाटतं की मी माझं पर्सनल लाईफ का शेअर करू, समोरचं मला जज करेल. पण जर हे असंच चालू राहिलं तर आपले प्रश्न सोडवणार कोण, यावर सोल्युशन कोण देणार? आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सबिहा, ज्या रिलेशनशिप आणि सेक्स कोच आहे. त्यांच्यासोबतच आज आपण बरंच काही बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. तर डॉक्टर सबिहा, जसं की आपल्या इंडियामध्ये याबद्दल खूप कमी बोललं जातं. म्हणजे मुळात सेक्स हा शब्दच त्यांच्यासाठी खूप वेगळा आहे. त्यांना असं कोणी असं बोलत असेल तरी ऑकवर्ड वाटतं. पण जसं मी सांगितलं की मी डॉक्टर सबिहाला भेटणार आहे, सगळ्यांचे क्वेश्चन्स आले माझ्या व्हॉट्सॲपवर की हां, हे तू माझ्या साईडने विचार, आहे हा मला प्रश्न आहे, तू माझ्या साईडने त्यांना विचार. सो आज हे जे त्यांच्या क्वेश्चन्स आहेत याच विषयावर आपण बोलूया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे की ऑर्गॅझम झालं आहे की नाही हे आम्हाला कळत नाही, कारण पेन इतकं होतं की त्यामध्ये आम्हाला ते फीलच होत नाही. सो हे नॉर्मल आहे. असं बरेच वेळा ऑर्गॅझम होतं पण कळून येत नाही, असं खरंच होतं का? पहिली गोष्ट तर पॉडकास्ट सुरू होण्याआधीच आपण एक डिस्क्लेमर दिला पाहिजे की पॉडकास्ट स्टार्ट ते शेवट पाहायला पाहिजे. एखादी रील बघून काहीतरी जजमेंट नाही केलं पाहिजे. आणि सेन्सिटिव्ह विषय आहे, त्यामुळे ऐकताना काही माहिती अशी होईल ना की पहिल्यांदाच आम्ही ऐकतोय, तर असं कसं होऊ शकतं का? तर आपण कुठली तरी गोष्ट पद्धतशीररित्या जर स्टार्ट टू एंड ऐकली तर ती समजून घेण्यात सोपं जातं. आणि स्पेशली महिलांनी आपल्या पार्टनरसोबत हा बसून व्हिडिओ बघावा, ही पहिली गोष्ट. अँड सेकंड थिंग अबाउट युअर क्वेश्चन ना, हर्षाली, ऑर्गॅझम झाला की नाही झाला हे कळलं नाही असं जेव्हा एखादी स्त्री म्हणते ना, तर हे समजूनच घ्यायचं की तिला तो अनुभव अजून झालेला नाही आहे. पाण्यात एकदा मी पोहायला गेले की पाण्याचा जो ओलसरपणा माझ्या बॉडीला लागतं आणि त्या पाण्याचं जे एक स्विमिंग करताना जे फिलिंग बॉडीला येतं, एकदा ज्यांनी पाण्यात उडी मारली आहे, मग त्यांनी पोहलेला असो किंवा नसो, पण तो त्या पाण्याचा स्पर्श कधीच विसरत नाही. आणि मग तो कधीच नाही विचारत ना की पाण्याचा स्पर्श कसा असतो. तसा हा तो अनुभव आहे. अनफॉर्च्युनेटली फिमेल्समध्ये असं होतं की जस्ट बिकॉज सेक्स केला, नवऱ्यासोबत मी सेक्स केला म्हणजे काय केलं, लिंग होतं, कडक झालं, वजायनल ओरिफिस, लिंग आत बाहेर झालं, इजॅक्युलेशन झालं आणि कृती संपली. भले फोरप्ले केलं असेल, भले किसिंग कडलिंग सगळं केलं असेल, पण हे केलं म्हणजे मलाही फील झालं का, तर नॉट नेसेसरी, नॉट ॲट ऑल नेसेसरी. कारण फिमेल प्लेजर, फिमेल ऑर्गॅझम हा टोटली खूप वेगळा अनुभव आहे आणि मेल प्लेजर आणि मेल ऑर्गॅझम हा टोटली वेगळा अनुभव आहे.
इंटरकोर्स ॲज अ कृती म्हणजे पेनिट्रेटिव्ह सेक्समुळे होणारा ऑर्गॅझम डाटा सिद्ध आहे की तो फक्त 10%च आहे. म्हणजे तो ॲक्सिडेंटली बाय लक तुमचा जब किस्मत अच्छी है तो तुमने एक्सपीरियंस किया होगा, किस्मत अच्छी नहीं है तो तुमने एक्सपीरियंस नहीं करा होगा. म्हणजे ऑर्गॅझम सुखा फीमेल सुखसारखी गोष्ट आपण नशिबावर सोडली आहे. वेर ॲज नॉन पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम ज्याला आपण म्हणतो क्लिटरल ऑर्गॅझम ते शुअर शॉट असतं, पण ते आपण कधी एक्सपिरियन्स केलेलंच नाही. क्लिटरस हा शब्द जरी मी उच्चारला तर कमेंटमध्ये आपण विचारू शकतो किती लोकांना हा माहीत आहे. त्यामुळे येस, जर तुम्हाला कळलेलं नाही आहे ह्याचा अर्थ तुम्हाला अनुभव नाही झाला आहे. ते अनुभव होण्याआधी त्याच्या मागची अनाटॉमी, फिजिओलॉजी, सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे, फरक समजून घेतला पाहिजे. अँड ओनली देन यू विल एक्सपिरियन्स इट. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की सेल्फ प्लेजरमधून पण ऑर्गॅझम होतं. सो ते ऑर्गॅझम मॅस्ट्रुबेशनमधून केलेलं ऑर्गॅझम आणि प्रॉपर सेक्समध्ये जे ऑर्गॅझम होतं या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? आता पहिली गोष्ट मजेशीर तुझ्या प्रश्नात बघा, मॅस्ट्रुबेशन करून मिळालेला ऑर्गॅझम आणि ॲक्च्युअल सेक्स करून मिळालेला ऑर्गॅझम, आपण किती सुटसुटीतरित्या सेक्सला ॲक्च्युअल सेक्स म्हणून वेगळं ठेवलं आहे आणि मॅस्ट्रुबेशन किंवा सेल्फ प्लेजरला वेगळं ठेवलं आहे. सेक्स ही कृती म्हणून असं कुठे ठरलं आहे ना की लिंग आणि योनी आणि लिंग योनी आत बाहेर म्हणजेच सेक्स, हे विकिपीडियाचं डेफिनेशन झालं. पण सेक्स इज अन इमोशन, कॅन बी एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तर नाव कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, परत डिस्क्लेमर, मॅस्ट्रुबेशन किंवा सेल्फ प्लेजर ही वैयक्तिक चॉईस असते. मेडिकली मॅस्ट्रुबेशन इज ॲब्सोल्युटली हेल्दी. पण एखाद्याची रिलिजियस बिलीफ असेल, पर्सनल बिलीफ असेल आणि त्यांना असं वाटत असेल की नाही हे आम्ही करणार नाही, हे आम्हाला मान्य नाही, तर त्यांना म्हणजे हे असं आहे ना, ज्याला लसूण कांदा खायचा नाही त्याला लसूण कांद्याचं महत्त्व पटवायचं तर ते अयोग्य होऊन जातो. जो व्हेजिटेरियन आहे तो व्हेजिटेरियनमध्ये खुश आहे, जो नॉनव्हेज खातो तो नॉनव्हेजमध्ये खुश आहे, जो कांदा लसूणवाला तोही खुश आहे. मुळात इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही खुश आहात की नाही आहात. आता खुश राहण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. वन ऑफ द रिझन इन फिमेल्स मॅस्ट्रुबेशन सोपं का असतं, कारण इफ आय हॅड टू एक्सप्लेन यू ऑन डायग्राम वाईज जर मी एक्सप्लेन करायचं ठरवलं तर हे आपली योनी, आणि पहिली गोष्ट योनी म्हणजे वल्वा जो बाहेरचा भाग दिसतो. वजायना म्हणजे जी आतली नळी आहे त्या वजायनाला तर हार्डली काही सेन्सिटिव्हिटी असते, ती नुसती इलॅस्टिक ट्यूब असते, कारण तिथून 3 किलोचं बाळ बाहेर येतं, महिन्याचं रक्त बाहेर येतं, किंवा ह्यांचं 6 इंची 5 इंची 4 इंची जे काही लिंग आत जातं. सो दॅट ट्यूब कॅन बी इलॅस्टिक. वॉशिंग मशीनची कशी नळी मोठी लहान होते तशी ती होते, पण सेन्सिटिव्हिटी बाहेरच्या योनीला असते म्हणजे वल्वाला असते. आता तिथे हा होल म्हणजे वजायनल ओरिफेस, जिथून रक्त बाहेर येतं, बाळ येतं किंवा लिंग आत जातं. हे छोटंसं होल म्हणजे युरेथ्रल ओरिफेस, जिथून काही आत जात नाही अदर दॅन कॅथेटर, जिथून फक्त आणि फक्त लघवी बाहेर येते. खालचा असतो की एनल ओरिफेस, जिथून पॉटी बाहेर येते. सम लोकांचा प्रेफरन्स असतं एनल सेक्स, तो परत वैयक्तिक चॉईस. न फिमेल मॅस्ट्रुबेशन करायचं म्हणजे बोट आत घालून करायचं की बाहेरून करायचं, इथून प्रश्न असतो. फिमेल मॅस्ट्रुबेशन योग्य आहे का अयोग्य आहे इथून प्रश्न असतो. करायचं तर नक्की कसं करायचं. माझ्याकडे केवढे क्लायंट्स आहेत ज्या पायात पाय उशी ठेवून रब करतात किंवा जेट स्प्रे वापरून करून घेतात, नळाखालचं पाणी तिथं हे करून घेतात, कारण फिमेल प्लेजरला पेनिट्रेशन नाही लागत, पुरुषांच्या प्लेजरला पेनिट्रेशन लागतं. फिमेल प्लेजरला व्हॉट यू नीड इज फ्रिक्शन, लुब्रिकेशन, कन्सेंट अँड कम्युनिकेशन. आणि ते सुद्धा हा जो वरचा भाग आहे, हा असा जो वरचा भाग आहे, आय विश मी मॉडेल आणलं असतं योनीचं, पण राहून गेलं ना. हिअर इथे ना चण्याच्या डाळी इतका अशी एक मटणाचा मांस असतो, दॅट इज द टिप ऑफ क्लिटरिस. म्हणजे पुरुषांना जसं लिंग दिलं आहे तसं स्त्रीला पण लिंग दिलं आहे, पण स्त्रीचे लिंग हे बॉडीच्या आत असतं. म्हणजे इफ दिस इज द वजायनल ओरिफेस, लिटरली इथे मागे ती क्लिटरिस असतं, आणि ते क्लिटरिस आणि पुरुषाचं लिंग हे ॲनाटॉमी वाईज इतकं सारखं आहे, पण लिंग शरीराच्या बाहेर आहे. ते हातात पकडणं सोपं, त्याला फील करणं सोपं. पेनिट्रेशन, इरेक्शन, इजॅक्युलेशन, रिप्रोडक्शन, प्लेजर, मल्टीटास्किंग करणारं पुरुषाचं माझ्या मते एकमेव ठिकाण आहे जिथून ते करतात. पण आता तोच नवरा जेव्हा इथून आत बाहेर करतोय तर वेन इट गोज इन, लाईक सपोज इफ इट इज गोईंग इन लाईक दिस, आता ही योनी आहे तर आमचं क्लिटरिस हे इथेच असतं आणि त्याची फक्त टिप बाहेर असते, बाकी पूर्ण तो अवयव इथे आहे. नाउ वेन द हजबंड इज डुईंग लाईक दिस तर वाया जे धडकलं त्याच्यानी जी काही थोडीफार मजा मिळाली ती मिळाली. मग तो आता काय 20-25 अर्धा तास तर तो धडकत नाही बसणार. बरं त्यांनी काय खाल्लं इरेक्शनच्या
कडक राहण्याच्या गोळ्या, त्याच्यामध्ये खूप ताकद असेल, कितीही तो असा अमर्ध टाईपचा माणूस असला तरी 1 तास जरी त्यांनी केलं तरी मला डायरेक्ट फ्रिक्शन मिळतच नाही आहे, वायाच मिळते. डायरेक्ट फ्रिक्शनचा स्पॉट हा बाहेरच असतो. आपण जो जी स्पॉट अंदर है किधर है वो ढूंढने का जरूरत है नाही. फक्त ह्याच्यावर जसं लिंगाला समोर एक स्किन असते, प्रिफ्यूज असतं, प्रिफ्यूज मागे गेले की लिंगाची पूर्ण टिप दिसते, तसंच बायकांना पण क्लिटरल हुड असतं. अनफॉर्च्युनेटली इधर भी बुरखे में ही रखा है. मग तो हुड त्या बाईला एका हाताने असा मागे घ्यावा लागतो, मग ही टिप दिसते. मग ही टिप दिसली की मग तिथे तुम्ही इफ दिस इज अ फिमेल स्लीपिंग लाईक दिस, मग तुम्ही कुठल्या अँगलनी फ्रिक्शन करताय, काय स्पीड आहे, काय तुमचं प्रेशर आहे, काय रिदम आहे, तिथं लुब्रिकेशन किती आहे. बाई नैसर्गिकरित्या ओली झाली म्हणजेच ती उत्तेजित, हे तर इतकं गोड गैरसमज असतं. कमरे का एसी ज़्यादा है भाई, पहले गीली थी फिर सूख गई. जर ती ड्राय झाली ह्याचा अर्थ तिचं उत्तेजना कमी झाली असं नसतं, कारण हार्मोनल्समुळे ओला पण कमी जास्त होऊ शकतो. नाव वेन यू आर डुईंग इट प्रॉपरली आउटसाईड, तर तुम्ही विचार करा ना, त्या पॉईंटला डायरेक्ट स्पर्श मिळतो आहे, डायरेक्ट फ्रिक्शन मिळतं आहे, छान रिदमिक 15-20 मिनटं जर ते केलं तर ते सुख गॅरंटेड तरी आहे ना. वेर ॲज द सेम पेनिस, आणि पेनिस इतका वेळ नाही कडक राहू शकत. मग बायकांचं असतं नाही, मग ह्यांना मला बघून काय होत नाही आणि ह्यांना मला सुख देता येत नाही. त्या अवयवाची एक मर्यादा आहे ना, ते अवयव किती वेळ कडक राहणार, ते अवयव किती वेळ तुम्हाला प्लेजर देणार. बरं, त्या अवयवाला पण एक टीप आहे, ते पण संवेदनशील आहे, त्याची एक लिमिटेशन असते. पण तोच हजबंड तुम्हाला फिंगरिंग करून, फ्रिक्शन देऊन, वेगवेगळे टॉईज वापरून, और ज्या बायका स्वतःचं स्वतः एक्सप्लोर करतात ते सुद्धा आपल्या बोटाने, तुम सोचो कि सुसु आप खुद पोंछते हो, पीरियड का ब्लड आप खुद साफ़ करते हो, पॉटी आप खुद साफ़ करते हो. बस इस पॉइंट को हाथ लगाने का बात आया तो हमारा सब अंदर बाहर सब हिल जाता है सिस्टम. असं नाही व्हायला पाहिजे ना. आणि कुकरमध्ये भात लावायचं आहे समजा, आणि वरण भात लावायचं आहे, मी दररोज लावते, आज मला वरण नाही, आज मी नवऱ्याला इन्स्ट्रक्शन्स देते की इतकी डाळ, इतकं तांदूळ आणि इतकं पाणी, मग 1 शिट्टी घे, सिम कर, 2 शिट्टींवर बंद कर गॅस. म्हणजे नवऱ्याला नीट कळतंय की कुकर कसा लावायचा, किती शिट्टीनंतर गॅस बंद करायचा. हे तुम्ही कधी इन्स्ट्रक्शन देऊ शकता, बिकॉज यू नो हाऊ टू डू इट. मॅस्टरबेशन किंवा सेल्फ प्लेजर करून जर तुम्ही तुमच्या योनीचा हा भाग एक्सप्लोरच केला नसेल हर्षाली, इफ यू हॅव नॉट टच्ड युअर ओन पार्ट, इफ यू हॅव नॉट एक्सपिरियन्स इट ऑन युअर ओन, तुम्ही सांगणार कसं. आणि नवरे लोक काय अलादीनचा चिराग घेऊन बसले का, आले घासले आणि झालं असं. बरं, त्यांना घासायचं कसं हेही माहीत नसतं, दे जस्ट नो हाऊ टू गो इन अँड आउट. सो यू एक्सपिरियन्स इट ऑन युअर ओन. आणि क्लिटरल स्टिम्युलेशनचे ऑर्गॅझम भन्नाट असतात, ते शुअर शॉट गॅरंटीड असतात. यू फील नाईस, यू फील लाईट. आणि बिघडलं काय ना, त्याला जर नाही जमलं तर थोडं आपलं आपलं करून घेतलं, मग त्यांनी एंट्री मारली, लडको को भी घाई रहता है, अंदर कब जाना है, अंदर कब जाना है, अंदर कब जाना है. त्या घाईत सगळी मजा निघून जाते. मी केवढ्यांना विचारते हर्षाली, हाऊ डू यू डिसाईड सेक्स करताना आता पेनिट्रेट कसं करायचं किंवा कधी करायचं. ते म्हणतात तिला बघून हावभावावरनं लक्षात येतं. कसं लक्षात येतं, हाऊ डू यू डिसाईड. बाकी वेळ तर दिवसभर तिचे बडबडते ते तुम्हाला कळत नाही, तिथं मात्र तुम्हाला कळून जातं की आता आत कधी जायचं. वेअर देअर ऑल्सो यू शूड टॉक, यू शूड आस्क की तुझं झालं की नाही झालं. आणि त्या बाईंनी जर स्वतः अनुभवलं असेल तर तिला ते सांगता येणार, अदरवाईज तिला ते सांगता येणार नाही. त्यामुळे टू आंसर युअर क्वेश्चन, मैस्टरबेशन या सेल्फ प्लेजर से किया हुआ ऑर्गेज़म अलग लेवल का रहता है. पेनिट्रेटिव ऑर्गेज़म्स लक पे मिलता है, लेकिन म्युच्युअल जिसको हम कहते हैं की मला माझं कळलं आहे, आता मी तुला शिकवते हां. मग त्या पार्टनरला 10 बोटं दिली आहेत, तोही फिंगरिंग करू शकतो, तोही तेवढंच मस्त तिला ऑर्गॅझम देऊ शकतो. अँड वन्स शी कम्स, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना, आय एम कमिंग, आय एम कमिंग, आय एम कमिंग. मग वन्स शी इज देअर, अँड नॉट नेसेसरी एव्हरी टाईम इट विल बी अ ह्यूज क्लायमॅक्स, पण काहीतरी ती एक्सपिरियन्स करेल ना. आणि मुलंही जेंटलमॅन असतात गं, त्यांनाही आवडतं की मला माझ्या बायकोला सुख देता आलं. फक्त हे डोक्यातनं काढलं गेलं पाहिजे की फक्त त्या लिंगाच्या जोरावर नाही, तुमच्या 5 फीट 6 इंच का तुम ऊपर से नीचे तक बदन है, यू नीड टू एक्सपीरियंस इट टुगेदर, लाइक टुगेदर. सेल्फ प्लेजर, मैस्टरबेशन, पेनिट्रेटिव सब मर्जर करके आप करेंगे तो बोर नहीं होएगा ना, तो स्पार्क पर मेंटेन रहता. आई होप आई आंसर योर क्वेश्चन. येस. सो नेक्स्ट क्वेश्चन इज,
म्हणजे लव्ह मॅरेज झालं आहे एकीचं. सो ती म्हणते की लग्नाच्या आधी आमच्यात फिजिकल खूप सगळं मस्त होतं, पण जसं लग्न झालं, लग्नानंतर जसा टाईम जाईल तसं तसं ती जी इच्छा आहे ती आमची कमी होत जाते, तितकं वाटत नाही अट्रॅक्शन जेवढं आधी होतं. सो हे नॉर्मल आहे का? नॅचरल आहे ना गं. समजा मी व्हॅनिला आईस्क्रीम दररोज खाते, बोर तर होणार आहे ना. वी आर ह्युमन्स. बोर होणं नैसर्गिक आहे. पण बोर झालं म्हणून आपण सोडत नाही ना. श्वास घेतोच ना दररोज. असं कधी ऐकलं का मला श्वास घ्यायचा खूप कंटाळा आला आहे, असं कधी कोणी म्हणत नाही. कारण जिवंत राहण्यासाठी श्वास घेणं गरजेचं असतं. बट श्वास घेणं इज अन इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटी. म्हणजे ते नैसर्गिकरित्या चालते. पण सेक्स इज अ लिटरली वॉलेंटरी चॉईस. आणि माझ्या मते सेक्स करणं हे प्रेमाची खूप सुंदर भाषा असते. एका छताखाली 24 तास एकाच व्यक्तीसोबत तुम्ही जेव्हा राहायला लागता, तेव्हा तेच अराउजल, तेच उत्तेजना, तेच सगळं अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकून नॉन सेक्शुअल इंटिमेसी ज्याला आम्ही म्हणतो, कारण सेक्शुअल ॲक्च्युअल ॲक्टची अर्ज कमी होणं नैसर्गिक आहे. पण ती उधर वो आग ठंडी हो गई, तो वो आग को बनाए रखने के लिए तुम नॉन सेक्शुअल फॉर्म ऑफ इंटिमेसी क्या क्या कर रहे दिन भर में. समजा नवऱ्याने आज खूप छान शर्ट घातला आहे आणि त्याचं परफ्यूमचा वास खूप सुंदर वेगळा येतो आहे, मग किती बायका त्याच्या त्या शर्टचं किंवा त्याच्या त्या परफ्यूमचं कौतुक करतात, किती बायका नवऱ्यांना फोरप्ले करतायत. मग लग्नामध्ये कुणाची बायोलॉजिकल नीड जास्त असते, एस्पेशली पुरुषांमध्ये, मी तर म्हणेन बायकांमध्ये पण. कुणाला फक्त ती कृती, बरं माझा आज खूप स्ट्रेस आहे, मला फक्त आज इंटरकोर्स करायचं आहे, रोमॅन्स फोरप्ले काही नाही करायचं आहे. पण मग काही ठिकाणी असतं की असं कसं डायरेक्ट कृती. अरे भूक लगती है तब खाना खाया जाता है. वेळ झाली म्हणून आपण जेवतो आणि मग इच्छा झाली म्हणून जेवतो ना. मग इच्छा नाही झाली म्हणून जेवायचं बंद नाही करत ना आपण, पण वेळ झाली म्हणून जेवतो. तेवढा दर्जा त्या सेक्साच्या कृतीला दिला गेला पाहिजे. माझी इच्छा होत नाही ये बोल के उसको छोड देना. या सेक्समध्ये कन्सेंट महत्त्वाचं, आणि एकाची इच्छा नाही तर मग दुसऱ्याने पण इच्छा मारायची. इच्छा अंडा पहले कि मुर्गी पहले. तो ऐसा है कि आप करते रहो ना, करते रहेंगे तो आपकी इच्छा डेव्हलप होगी. कारण अंडर वन रूफ व्हेन यू स्टार्ट स्टेईंग, बाकी जिगजिग खूप होते, बाकी भांडणं असतात. तू सकाळी असाच बोलला होता, तू परवा आलाच नाही, तू शॉपिंगला मला नेलंच नाही, किंवा मी ऑफिसहून आल्यावर तू काय रेडीच ठेवलं नाही. मग ही भांडणं मेंदूमध्ये बसलेली असतात. आणि लिंग आणि योनीपेक्षा मोठं ऑर्गन सेक्सचं मेंदू असतं. मग मेंदूमध्ये जेव्हा कचरा आहे तेव्हा खालचे अवयव सुट्टीवर जातात ना. मग तो कचरा काढायचा नाही, मग खालच्या अवयवांना लांब लचक सुट्टी द्यायची. आणि नात्यात जेव्हा सेक्स कमी कमी होत जातं, बिलीव्ह मी ॲज अ सेक्स कोच, माझ्याकडे सेक्सलेस मॅरेज, ट्रॅप्ड मॅरेजचे मॅक्झिमम कपल्स आहेत. 2-3 वर्षातच लग्नात त्यांचा सेक्स कंप्लीट बंद असतो आणि किती आरामात गृहीत धरलं जातं. झालं ना एखादं मूल, मग आता नाही केलं तर काय बिघडलं. अँड यू विल लूज द स्पार्क इन युअर रिलेशनशिप. माझ्या मते सेक्स हे ना असं ग्लूसारखं बांधून ठेवतं गं. आणि दरवेळी इंटरकोर्स करून क्लायमॅक्स झालाच पाहिजे असं कुठे सांगितलं आहे. हे पुस्तकातलं किंवा आधी कोणीतरी आपल्या आईवडिलांकडनं आपल्याला कळलं आहे, सेक्स म्हणजे नवरा बायको इंटरकोर्स, क्लायमॅक्स संपलं. कडल करा, किस करा, एकमेकांना पकडून घ्या, एकमेकांची चूक माफ करून बघा, एकमेकांसोबत गप्पा मारून बघा. अदर देन लाईट बिल, फोन बिल, शाळेची फी भरली की नाही, EMI भरला की नाही, देर कॅन बी सम अदर डिस्कशन्स ऑल्सो. काही नाही तर नाही, आपला पॉडकास्ट तरी घेतला पाहिजे. नाही, खूप खूप Arousal. छान पद्धतीने आणि अगदी इझिली तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात. आय रिअली अप्रिशिएट. थँक्यू. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की तिचं असं म्हणणं आहे की बरेच वेळा तिच्या पार्टनरची इच्छा असते पण तिची नसते. सो त्याला हवाय म्हणून मी करणं हे योग्य आहे का? नाही, वन टाईम नो और समटाईम्स नो इज अंडरस्टँडेबल. की समजा आज नाही म्हटलं करूया गं, मग मी म्हटलं नाही मी थकली आज खूप, मग ठीक आहे, सोमवारी थकलाय, मंगळवारी पण तुम्ही थकलायच आहे, बुधवारी पण तुम्ही थकलायच आहे, आठवडाभर तर तुम्ही थकलेले नसता ना. सो समटाईम्स नो इज अंडरस्टँडेबल. परत तुम्ही तो नो कसा मांडता, तो तुम्ही सभ्यरित्या नाही म्हटलं पाहिजे. काय तुझं असतं, सारखं हेच लागतं तुला, ह्याच्याशिवाय दुसरं काही नसतंच, दिवसभर काय चाललं काय नाही तू काही विचारत नाही आणि रात्री फक्त तुला हेच पाहिजे, ह्या भाषेत नो नाही जायला पाहिजे. किंवा एस्पेशली पुरुषांमध्ये, जेव्हा पुरुषांमध्ये काय कुणी असो, मला तुझ्यासोबत सेक्स करायचं आहे हे सांगायलाच पहिलं तर खूप धाडस लागतं. ते सांगितल्यानंतर जेव्हा रिजेक्शन येतं तर ते रिजेक्शन खूप असं मोराल डाऊन करतं. एकदा रिजेक्शन, दोनदा रिजेक्शन
पर्यंत पण ठीक आहे. ग्रेसफुल रिजेक्शन विथ सम व्हॅलिड रिझन की मला पाळी आली आहे आज, किंवा आज बाळ झोपलंच नव्हतं, किंवा आज ऑफिसमध्ये खूप ताण होता म्हणून मला आज नाही जमायचं आहे, इथवर पण ठीक आहे. पण द वे यू से नो मॅटर्स. अँड कधीतरी मग तुम्ही समोरून पण जाल की नाही विचारायला की बघ मी मागच्या आठवड्याभर तुझ्यासोबत नाहीच म्हटलं, आता आपण करूया. विल नॉट द पार्टनर अंडरस्टँड, द पार्टनर विल अंडरस्टँड ना गं. कारण सेक्स ही नैसर्गिक बायोलॉजिकल नीड असते. नवरा बायको लग्नामध्ये हक्काच्या बायकोकडे नवरा मागणार. सिमिलरली नवऱ्यांचं पण असतं. तुम्हाला ऑफिसचा स्ट्रेस असेल, समजा तुमच्या लिंगाला ताठरता येत नाही आहे किंवा तुमचं पाणी लवकर गळतं, ह्या 2 रिझन्स पोटी तर पुरुष इतके सर्रास नाही म्हणतात बायकांना. मग तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे की नाही आहे हे चेक करून घेणं तज्ज्ञाकडे जाऊन. तुम्हाला पाणी लवकर गळतं तर का लवकर गळतं हे आयडेंटिफाय करून त्याच्यावर प्रॉपर काउन्सिलिंग कोचिंग घेऊन. बरं, तुमच्या लिंगाला नाही पिक्चरमध्ये घेता पण सेक्स करता येतं ना, मग तुला आहे ना गरज, तर मी तुला सॅटिस्फाय करून देतो, चल, असं पुरुषांनीही म्हटलं पाहिजे. बिकॉज इट इज वे पेनफुल बाईसाठी. आज आपण ज्या संस्कृतीत राहतो तिथं एका बाईनी हे मांडणं की मला सेक्स करायचं आहे. अँड आय हॅव सो मेनी केसेस जिथं बायकांना करायचं असतं पण नवरे वर्षानुवर्ष करत नाहीत. मग वर्षानुवर्षाचा जो नो असतो तो डेंजरस आहे आणि तो लग्नात लवकर आयडेंटिफाय करावा प्रत्येकाने की आपल्यामध्ये सेक्शुअल इट इज नॉट अबाउट फ्रिक्वेन्सी. लोक विचारतात मॅडम एकदा सेक्स चांगला, दररोज चांगला की आठवड्यातनं चांगला, तो फ्रिक्वेन्सी डझंट मॅटर टू मी. मी दररोज कॉफी पिते, ती पानसट अशी बिन चवीची कॉफी प्यायची दररोज की एकदाची छान कॉफी पिते, ह्याच्यामध्ये पण फरक असतो. त्यामुळे नो कसं म्हणायचं हे महत्त्वाचं, समोरून इनिशिएट कसं करतात ते खूप महत्त्वाचं. सो मेनी केसेस हर्षाली जिथे लग्न झालेलं असतं, पुरुषांना त्यांची सेक्शुअलिटी माहीत असते की दे आर गे, दे आर नॉट इंटू फिमेल्स, त्यांना पुरुषच आवडत असतात, पण तरी मग तुम्ही बाईसोबत लग्न करता कारण घरच्यांना तुम्हाला नाही म्हणता येत नाही. असे तर एवढे केसेस आहेत. मग त्याच्यात 1-2दा इंटरकोर्स करून मूल बाळ झालेलं असतं, म्हणजे फॅक्टरी सेटअप, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, लग्नवाली जी इमेज आहे ती डन झालेली असते तेवढ्या पुरताची. त्यानंतर ती बाई नुसती तडपत राहते. तिला मॅस्टुर्बेशन माहिती नाही, तिला सेल्फ प्लेजर माहिती नाही. बरं, तिला मॅस्टुर्बेशन आणि ऑर्गॅझम माहीतरी असलं तरी इंटरकोर्स, नवरा आपल्या अंगावर आहे, त्याचं वजन, त्याचं ते लिंग आत जातं आहे, ती जी मिठी मारण्याची फिलिंग आहे, ते जे इंटिमेसी असते, इंटरकोर्समध्ये पण इंटिमेसी आहे. आणि मग ते नवरे लोक स्पष्ट नाहीच म्हणत राहायचं, ह्याला अर्थ नाही. सो वन शुड बी व्हेरी प्रामाणिक. तुम्ही नाही का म्हणताय, तुम्ही नाही कसं म्हणताय, आणि आज नाही म्हणताय तर उद्या हो म्हणणार आहे की नाही आहे. काही तुम्हारा परमानेंट, अगर मेरे हिसाब से महीने 2 महीने के ऊपर तुम्हारे बीच में सेक्स नहीं हो रहा है, देन यू नीड टू सिट इन माय सेशन इमिजिएटली. की 2-2 महिने आणि लोक स्पष्ट म्हणतात नाही इतके बिझी होतो मॅम, आम्हाला वेळच नसतो. प्रेम करायला वेळ नसतं, हाव हॉरेबल ना, हाव हॉरेबल की तुम्हाला प्रेम करायला वेळ नाही आहे. मग आम्हाला आत्ता बाळ झालं, अरे ते प्रेमाचं चिन्ह ते बाळ आहे ना, मग ते प्रेमाचं चिन्ह ते बाळच घेऊन हातात बसायचं. आणि ज्याच्यामुळे ते आलंय त्या तुम्हीच्या दोघांच्या संगमापोटी ते बाळ आलेलं आहे आणि त्याला वेळ नाही, ते इच्छा नाही. देन यू नीड टू सिट अँड फिगर आउट की काहीतरी मागे लोचा आहे, तो लोचा अनॲड्रेस्ड आहे. वन्स दॅट इज रिझॉल्व्ड, सेक्स विल बी ब्युटिफुल जेस्चर ऑफ एक्सप्रेसिंग लव्ह. ओके, हा थोडा वेगळा क्वेश्चन आहे. तिचं असं म्हणणं आहे की जर तिची वजायनल स्पेस लहान आहे, सो त्यांचं व्यवस्थित होत नाही कारण का तिच्या पार्टनरचं अकॉर्डिंग टू दॅट थोडं साईज मोठं आहे. सो अशा पिरियडमध्ये हे किती दिवस असं चालणार आहे, म्हणजे आमचं स्मूथली कधी होणार आहे का, याला काही वेगळी प्रोसेस करावी लागेल? तुम्हाला कळालं माझा question? येस आणि गुड क्वेश्चन, गुड मेडिकल क्वेश्चन. आणि बऱ्याच बायकांना, म्हणजे माझ्याकडे क्लायंट होती, ती म्हणायची मॅडम एवढंसं होल, आणि तिनं ना कधी आयुष्यात शी वॉज टोटली लाईक नॉन सेक्शुअल, शी वॉज नेवर सेक्शुअली ॲक्टिव्ह बिफोर मॅरेज. आता लग्न आणि लव्ह मॅरेज आहे, ती त्याच्यासोबत 4-5 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे. पण तिनं ॲक्च्युअल किती मुलींना ॲक्च्युअल इरेक्टेड लिंग पाहिलेलं असतं सांग. आपण तर बेड्यासारखं ते पॉनमध्ये बघतो, बरं सगळेच मुली पॉन बघतीलच असं पण नाही आहे. डायग्राममध्ये पण असं कळत नाही की लिंगाची डायग्राम बायोलॉजीच्या टीचरनी किती व्यवस्थित एक्सप्लेन केलेली असते. बरं, लहानपणी भाऊ बहिणींचं एक होती म्हणे, मी 4थीत पाहिलं होतं मॅडम माझ्या कझिनचं, ते एवढंसं होतं, मग ह्याचं तर एवढं मोठं आहे. बिकॉज फ्लॅसिड पेनिस म्हणजे नॉन इरेक्टेड लिंग कसा दिसतो आणि इरेक्टेड लिंग कसा दिसतो
असतो हे सुद्धा आपण लग्नानंतर पहिल्यांदा बघतो. आणि मग पहिल्यांदा एक रॉडसारखं काहीतरी एवढं मोठं लिंग पाहिल्यानंतर दचकणं हे नॉर्मल आहे. पण म्हणून ॲनॉटॉमी माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हा पण मी तुला म्हटलं, इफ दिस इज युअर योनी, योनी ही प्रत्येकाची वेगळी असते. रंग, रूप, त्याचं टेक्स्चर ही वेगळी असते. पण ते होल्स, म्हणजे इफ दिस इज वजायनल ओरिफिस, दिस इज युरेथ्रल ओरिफिस अँड दिस इज एनोल ओरिफिस, ह्या तिन्ही ओरिफिसेसला स्ट्रिक्चर असतं. स्ट्रिक्चर म्हणजे आपल्याला समजा आता हे बोलताना खूप मला जोरात युरिनेशन आली तर मी 15-20 मिनटं होल्ड करू शकते. आपण लघवी होल्ड करू शकतो, म्हणजे आपण स्क्वीज करतो, लघवी होल्ड करू शकतो. सिमिलरली एनसला पण अशीच एबिलिटी आहे. मला जोरात पॉटी आली आहे पण ठीक आहे, मला अजून 1 तास आहे, मी कार चालवते, मी 1 तासानंतर मी घरी पोचणार आहे. सो मी एनल ओरिफेसला पण अशी आकुंचन करून होल्ड करू शकते, कारण तिथं स्पिंक्टर असतात. मग त्या स्पिंक्टरमुळे ते असं होल्ड होतं. सिमिलरली वजायनल ओरिफेसला पण ती एबिलिटी आहे. आणि आतल्या वजायनाला होल जरी इतका असला, तुम्ही विचार करा ना, 3 किलोचं बाळाचं डोकं तिथून बाहेर येतं ना, आणि युट्रस आपलं लिटरली इतकं असतं. पण गरोदरपणामध्ये ह्याचे ते 10 पट मोठं होतं आणि डिलिव्हरी झाल्याबरोबर आपलं युट्रस 14 दिवसात परत एवढंसं होतं. सो ऑल दिस ऑर्गन्स आर टोटली फ्लेक्झिबल. म्हणून तर म्हणतात ना, बाईसारखं फ्लेक्झिबल कोणी नाही. बाईपेक्षा बाईचे हे ऑर्गन खूप जास्त फ्लेक्झिबल आहे. कमी फ्लेक्झिबल तर बिचारे लिंग असतं. त्या लिंगावर पुरुषाचा काहीच कंट्रोल नसतो. बिना हड्डी का ऑर्गन है वो. औरत के पास अगर कुछ है नॉन कंट्रोलेबल तो वो उसकी जुबान है. बाईंना आपल्या जिभेवर कंट्रोल नसतं. पण ह्या भाग असा आहे ना, आपल्या मेंदूचा इथं कंप्लीट कंट्रोल असतो. त्यामुळे हा गोड गैरसमज असतो की आमचं होल इतकं लहान, मग ते लिंग जाणार की नाही. ह्याच्या मागे भीती बसलेली असते, कुठली तरी मिसइन्फॉर्मेशन कोणाचं तरी ऐकलेलं असतं. त्यामुळे राईट तज्ज्ञाकडे जाऊन ती भीती काढून घेणं महत्त्वाचं. आपल्या एखाद्या मैत्रिणीला सांगायचं आणि तिनं तुझ्यावर हसायचं, मग ती भीती अजून बसते. आणि नवऱ्यालाही कन्फ्युजन व्हायला लागतं ना, कारण वजायनसमस केसेस म्हणजे जिथं खूप जास्त भीती किंवा फोबिया आहे, तिथं तर पुरुषाला असं होतं की ते लिंग जाऊन भिंतीवर धडकतं आहे, कारण ते इतकं टाईट होतं ते आपण मग घाबरलो की असं होतो. मुळातच रिॲक्शन ऑफ घाबरणंही असं. सो आपल्याला असं वाटतं की हे इतकं मोठं हे आत कसं जाणार, तो बॉडी विल स्क्वीज, वजायनल ओरिफिस विल स्क्वीज, तो होल असा टाईट होणार. मग तो टाईट झाला आणि तो लिंग इथं जायचा प्रयत्न करतो, तर त्या लिंगालाही दुखणार, तुम्हालाही दुखणार. बेसिकली ही भीती पद्धतशीर, म्हणजे नुसतंच मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल लेक्चर्स देऊन तिथली खालच्या अवयाची कुठली पण भीती ना आपोआप जात नाही. त्याला तज्ज्ञाकडे व्हिजिट करून एकदा का ती भीती काढून घेतली, बिकॉज इंटरकोर्स इज ऑलवेज पेनलेस. मी हे नाही म्हणणार इंटरकोर्स करताना छान वाटतं बाईला, पुरुषाला छान वाटू शकतं, पण बाईला छान वाटेल याची गॅरंटी नाही. कारण आपल्याला सगळी संवेदना ही बाहेर आहे ग, ह्या इथे आहे. आपल्याला आत कसली सेन्सिटिव्हिटी नाही, तिथं फक्त इलास्टिसिटी आहे. पण what is pain, then it is not sex. Sex is never pain. Sex may not be pleasure. Sex म्हणजे सुख नसेल, पण सेक्स म्हणजे दुखणं नसतंच. जर ते दुखतंय then काहीतरी मिसिंग आहे तिथं. यू नीड टू विजिट युअर डॉक्टर ऑर अ सेक्स कोच इमिजिएटली. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की तिचं असं म्हणणं आहे की पिरियड्समध्ये सेक्स करणं सेफ आहे का? कारण का अशा वेळी जेव्हा पार्टनर विचारतो तेव्हा पिरियड्स असल्यामुळे थोडं कळत नाही की अशा वेळेला सेक्स करणं योग्य आहे की नाही. परत सांगे ना, जेव्हा सेक्स कृती करायची बाब येते तेव्हा 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या: कन्सेंट, कम्युनिकेशन आणि सेफ्टी. म्हणजे दोघांची कन्सेंट म्हणजे नुसतीच मान हलवून हो बाबा कर नाही, एन्थुझियास्टिक कन्सेंट पाहिजे, दोघांमध्ये संवाद पाहिजे की हो बाबा आपण करूया, लुब्रिकेशन पाहिजे आणि सेफ्टी पाहिजे, म्हणजे कॉन्डम वगैरे वापरून करा. आता लेट्स अज्युम इफ दिस इज अ मॅरिड कपल, लेट्स अज्युम दिस इज अ मोनोगॅमस, म्हणजे एकच तेच नवरा बायको, ते अजून कुठे बाहेर सेक्स करत नाही, तर पिरियड सेक्स इज मेडिकली सांगायचं तर इनफॅक्ट इट इज मोर लुब्रिकेटेड, कारण तिथं ऑलरेडी रक्त असतं, त्यामुळे तिथं लुब्रिकेशन जास्त असतं. पिरियडमध्ये केलेल्या सेक्समुळे क्रॅम्प्स खूप कमी होतात. पिरियडमध्ये जेव्हा जर त्या हजबंडनी छान तिला ऑर्गॅझम देऊ शकला, पेनिट्रेटिव्ह नॉन पेनिट्रेटिव्ह, तर खूप चांगल्यारित्या त्या क्रॅम्प्स निघून जातात. पण आता कुणासाठी ते सगळं ब्लड आहे, ते सगळं असं घाण वाटतं, नकोसं वाटतं, तर ही वैयक्तिक चॉईस झाली. सेफ्टी वाईज इफ यू आस्क, पिरियड सेक्स मे भी अगेन कॉन्डम ह्याच्यासाठी, कारण तुम्ही मल्टिपल पार्टनर्समध्ये असाल किंवा तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये नसाल, तर
सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणजे लैंगिक आजार जे आहेत ते कुठल्याही सेक्समध्ये कधीही ट्रान्सफर होऊ शकतात जर तुम्ही मल्टिपल पार्टनरसोबत असाल तर कॉन्डम वापरणं हे मस्ट झालं. जर तुम्ही एकाच मोनोगॅमस नात्यामध्ये आहात जिथं लग्न स्पेशली देन विदाऊट कॉन्डम यू कॅन डू. पिरियड सेक्स इज लिटरली वैयक्तिक चॉईस. लिटरली वैयक्तिक चॉईस. मेडिकली इट्स गुड. मेडिकली इट्स गुड बिकॉज इट गिव्ज लॉट ऑफ, कारण परत सेक्स झाला म्हणजे छान वाटलं आहे, मग ऑक्सिटोसिन रिलीज झालं आहे. जर तेव्हा मॅस्टर्बेशन करून पण व्यवस्थित ऑर्गॅझम झालं आहे बाईला, ऑक्सिटोसिन रिलीज झालं म्हणजे कॉर्टिझॉल बाहेर गेलं, म्हणजे जे आपण इतकं सायक्लोपाम खाऊन आपलं ज्या गोळ्या खाऊन पाळीच्या वेळी मला दुखतंय ते दुखणं बरंच कमी होतं. पण हे वैयक्तिक चॉईस आहे ना गं, एखाद्याला ते घाणीत नाही मला आवडत आहे तर ते 4 दिवस पार्टनरनी पण समजून घ्यावं. मग आता तुम्ही नाही म्हणताय ना पिरियडच्या वेळी सेक्स करायला, मी दरवेळी म्हणते हर्षाली, जेव्हा तुम्ही नाही म्हणता ना तर काहीतरी अल्टरनेटिव्ह पण दिलं पाहिजे पार्टनरला. मग काय करू शकतो, सो यू कॅन हेल्प हिम गिव्ह हँड जॉब, यू कॅन हेल्प हिम गिव्ह ब्लो जॉब. इंटरकोर्स करायला प्रॉब्लेम आहे ना, फक्त इंटरकोर्स म्हणजे सेक्स का, पीरियड इधर चल रहा है पेल्विक रीजन में, आपका पूरा रेस्ट ऑफ द बॉडी यू कॅन हेल्प हिम टू कम. त्याला त्या दिवशी गरज असू शकते, सो त्याला त्याच्या क्लायमॅक्सपर्यंत जर तुम्ही पोचवून दिलं तरी तुमच्या पार्टनरची नीड तरी भागवली गेली आणि यू ऑल्सो कुड टेक केअर की तेव्हा तिथं मला काही नाही पाहिजे. अ ग्रेसफुल नो अँड गिविंग गुड अल्टरनेटिव्स शुड बी द बेस्ट मिडवे. ओके. आता प्रश्न एक मिनिट. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे आम्ही जर महिन्यातून 4-5 वेळा किंवा 5-6 वेळा जर करत असू तर प्रत्येक वेळी माझं होतंच, म्हणजे फिमेलचं होतंच असं नाही आहे, पण मेलचं प्रत्येक वेळी ही डू व्हेरी वेल, पण माझ्या बाबतीत सेम असं होत नाही, त्यामुळे माझी चिडचिड होते. यावर काय सोल्युशन आहे आणि हे असं होऊ शकतं का? हो, होऊ शकतं आणि माझ्या मते ह्याचं बऱ्यापैकी उत्तर मी सुरुवातीला दिलं. आणि हेही गोड गैरसमज आहे की पुरुषाचं इरेक्शन झालं आणि पुरुषाचं इजॅक्युलेशन झालं म्हणजे त्याचा क्लायमॅक्स झालाच, कृती झाली. क्लायमॅक्स और ऑर्गॅझम, द फिलिंग ऑफ ऑर्गॅझम हॅज नथिंग टू डू विथ पेनिस का इरेक्शन अँड इजॅक्युलेशन. छान वाटणं बिना इरेक्शन और इजॅक्युलेशनचं पण पुरुषाला खूप छान वाटू शकतं. एखाद्या पुरुषाला आपल्या स्त्रीला फिंगरिंग करून सुंदर ऑर्गॅझम दिल्यावर पण त्याला ते बघूनच उत्तेजित होऊन त्याला बरं वाटू शकतं. पण येस, ॲज शी सेड, महिन्यातनं आठवड्यातनं 10 जरी झालं तर 10च्या 10 वेळी बाईचं क्लायमॅक्स गॅरंटीड होईल का, तर नाही होत, कारण ती ॲनाटॉमी इतकी किचकट आहे. कधी कधी ते सेल्फ मॅस्टर्बेशन म्हणजे सेल्फ प्लेजर टेक्निकनी पण गॅरंटीड होईलच का, तर असं नसतं. कारण पिरियडच्या आधीचे हार्मोनल लेवल वेगळे असतात, ड्युरिंग पिरियड्सचे हार्मोन वेगळे असतात, पिरियड्सच्या नंतरचे हार्मोन्स वेगळे असतात. आपलं हे कसं हाय टाईड लो टाईड चालतं समुद्राचं किंवा सूर्यग्रहण चंद्रग्रहण, हे कसे आहेत बदल ऋतू, म्हणजे आपण म्हणतो स्त्रियांमधले बॉडीचा ऋतू खूप बदलतो. मग तो जो ऋतू बदलतो त्या हिशोबाने ऑर्गॅझम्स बदलतात. मंडेला मला नवऱ्याने ना असं फिंगरिंग करून 2 मिनिटात केलं आणि मला छान वाटलं, मग आता त्याला वाटणार की मंगळवारी सुद्धा मी असंच करेन. पण सोमवारी जे झालं होतं ते मंगळवारी नाही होत, मंगळवारी झालं तर बुधवारी नाही होत. बिकॉज फिमेल ऑर्गॅझम इज कॉम्प्लेक्स, म्हणून त्याला आम्ही स्टेजेसमध्ये डिवाईड करतो. अराउझल, देन द पीक, देन ऑलमोस्ट तुम्ही टॉपला जाता आणि मग तो खालचा रेझोल्युशन असतो. सो फ्रॉम 0 to 10, समजा कधी तुम्ही 3पर्यंत पोचलाय, कधी 4पर्यंत पोचलाय, कधी 2लाच पोचला आणि नाही झालं, तर नाही झालंय हे जेव्हा कळतं तर येस, इट इज अ स्ट्रॉंग डिस्क्लेमर. प्रत्येकाला सेक्स चॉईस आवडतात असं नाही, पण मग तेव्हा सेक्स चॉईस इंट्रोड्यूस करण्याचा फायदा होतो. कारण नवऱ्याचं झालेलं असतं, तोही थकतो गळतो, पण माझं तर अर्धच राहिलं ना बाबा. मग लिंगाच्या आत बाहेर करण्यानेच झालं पाहिजे का, की बोटांनीच झालं पाहिजे का? एखादा चांगला व्हायब्रेटर वापरला, तो 5-10 मिनटं तिथे शेवटी ठेवला तरी मग तुमचा बऱ्यापैकी गॅरंटीड क्लायमॅक्स होतो. मग पण आता तो सेक्सचो वापरायचा की नाही वापरायचा ह्याच्यावर आपण अख्खा वेगळा पॉडकास्ट करू. मग तिथं ते मग मी असताना तो कशाला, मग मी कमी पडलो का, मग तुलाच ते दिलं पाहिजे, मग सेक्स टॉय कशाला. सेक्स टॉय डझंट रिप्लेस अ ह्युमन बिईंग, पण तुमचं प्लेजर तुमच्या नवऱ्याने इथून इथवर आणून दिलं, कम्प्लिशन राहून गेलं, ते पण कधीतरी, दॅट टाइम यू कॅन टेक हेल्प. एखादं प्लॅस्टिक टॉय वापरून जर नात्यामध्ये जवळीक मेंटेन राहणार असेल आणि ही चिडचिड नाही होणार असेल, आय एम 49, आय डू यूज, आय डू मॅस्ट्रुबेट, बरं वाटतं ग, छान वाटतं. तर समजा पॉडकास्ट आहे, माझं डोकं नाही चालणार आहे, तर मला असं वाटतं की चांगलं ऑर्गॅझम मिळालं की चांगलं ऑक्सिटोसिन येतं,
लाईट वाटतं पुढचे 2-4 दिवस. आणि स्त्रीचे ऑर्गॅझम जर टोकाचं, म्हणजे ज्याला आम्ही स्त्रीचं परमोच्च सुख म्हणतो, म्हणजे बायकांमध्ये पण प्रॉपर स्क्वर्टिंग ऑर्गॅझम होतात. पुरुषांचं जसं पाणी बाहेर निघतं, फक्त ओलं झालं म्हणजे नाही. यू कॅन गेट अ कम्प्लीट फाउंटन फुल बेड ओला होतो. कारण जसं मी म्हटलं ना, योनीच्या मागे स्किनी ग्लँड, कुमेन्स ग्लँड, हे ग्लँड्स इतकं पाणी जनरेट करतात. म्हणजे अगदी बाईने आधी लघवीला जाऊन आलं असेल असे एक्सपेरिमेंट केलेले आहेत. आणि जर व्यवस्थित तिथे 20-25 मिनटं फ्रिक्शन विथ लुब्रिकेशन दिलं तर फुल लघवी आल्यासारखं वाटतं. आणि ते नंतर ते लिक्विड चेक पण केले तर त्याच्यामध्ये आता मेडिकली ह्याच्यावर खूप बहेज आहे की वो लघवी रहता है की वो दुसरा पाणी रहता है. पण कामसूत्रामध्ये पण त्या पाण्याला खूप महान असं स्थान दिलेलं आहे. म्हणजे स्त्री खऱ्या लेवलची तेवढी खुश झाली की तेवढं पाणी शरीरातलं बाहेर निघालं. पण ही प्रोसिजर किचकट आहे, ही प्रोसिजर गॅरंटीड नाही आहे. त्यामुळे आपलं नाही झालं तर मग नवऱ्याकडनं पेनिस थ्रू नाही झालं किंवा फिंगरिंग थ्रू नाही झालं तर अजून कुठल्या कुठल्या मार्गाने होऊ शकतं. इफ यू गेट एज्युकेटेड इट बिकम सिम्पल. अर्ध्यावर सोडलं तर भयानक चिडचिड होते. चिडचिड होणं नॉर्मल आहे, ऑर्गॅझम दरवेळी न मिळणं नॉर्मल आहे, पण त्याचे पर्यायी मार्ग माहीत नसणं इज नॉट नॉर्मल. सो यू शुड बी एज्युकेटेड. सो जसं तुम्ही आता सेक्स टॉयचं सांगितलं त्या संदर्भातला पण मला एक क्वेश्चन आहे. बरेच क्वेश्चन मला नाही वाटत त्याच कम्प्लीट होतील, पण लेट मी चेक. हां, तर बेसिकली ती अनमॅरिड आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की हे सेक्स टॉय वगैरे बाहेर तर ठीक आहे, पण इथे इंडियामध्ये यूज करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये सेल वगैरे असतं. सो सेफ आहे का हे यूज करणं? आता तुझ्याच हातात मोबाईल आहे, इथे एवढे सगळे कॅमेरे लागलेत, हे कॅमेरे लागलेत. म्हणजे आज मला आय डोंट नो लोकमतच्या चॅनलवर किती फॉलोअर्स आहेत. तेवढ्या फॉलोअर्सपर्यंत हा संदेश फक्त टेक्नॉलॉजीमुळे पोचवता बरोबर. येतोय. म्हणजे इथे टेक्नॉलॉजी वापरली की चालते. किचनमध्ये बघणाऱ्या बायकांनी सांगावं, किती जण अजून काय असतं ते वाळवण, नाही व्हॉट इज दॅट मॅन, ज्याच्यावर मसाला कुठला जातो. हां, मिक्सर तर आत्ता नाही, आलाय. मिक्सर, खलबत्ता. खलबत्ता. हां, खलबत्ता वापरून किती लोक मसाला पिसतात. खलबत्त्याच्या मसाल्याची चव वेगळीच असते, मिक्सरच्या मसाल्याची चव वेगळीच असते. पण आहे का आपल्याकडे वेळ? मग आपण मिक्सर वापरतो, मायक्रोवेव्ह वापरतो, मोबाईल वापरतो. आपण बेडरूममध्ये टेक्नॉलॉजी, हॉलमध्ये टेक्नॉलॉजी, सगळीकडे टेक्नॉलॉजी. चष्मा काढून आता छान लेन्स बसवता येतात, हेअर ट्रान्सप्लांट करता येतं, हृदयात स्टेंट बसवता येतं, दातांमध्ये सोन्याचा दात बसवता येतो. म्हणजे अख्ख्या बॉडी में, यहाँ तक कि ब्रेस्ट के इम्प्लांट आ रहे, पेनिस के इम्प्लांट आ रहे, ये सब चलता है. एक टॉय सिर्फ बेडरूम में ऐसे इंट्रोड्यूस करो तो बाप रे, मर्द की मर्दानगी. और औरत को तो पता नहीं किस लेवल का अपमान वाटतो. ते माझा नवरा असताना सेक्स टॉय, अरे नवरा आहे म्हणून सेक्स टॉय, नसता तर मग तर काय. सेक्स टॉय इज the sex toy. If I'm unmarried, okay, I don't have a partner, I have severe urge, or if I'm married, I have a partner, even then I have a severe urge. दोन्ही केसमध्ये सेक्स टॉय विल नेवर रिप्लेस अ पर्सन, पण सेक्स टॉय विल इन्हान्स ना गं. मिक्सर कसं झटकीपट झाला, मसाला सोय झाली ना. सो सेक्स टॉय, वेदर यू आर मॅरिड, वेदर यू आर अनमॅरिड, इफ यू आर अडल्ट, इफ यू आर सेक्शुअली ॲक्टिव्ह, त्याचा खूप जास्त फायदा होतो. फक्त ते कसं वापरायचं, किती वापरायचं, त्याची काय काळजी घ्यायची हे माहीत असलं पाहिजे. हे माहीत नसताना बरं त्याच्यात सेल असतो, तो चार्ज होतो, त्याचा करंट नाही बसत. हस्बैंड के तीखे बोल का जितना करंट आप बर्दाश्त कर चुके उसके हिसाब से तो उसका कुछ करंट रहता ही नाही. आणि कुठलाही मिक्सरचं जर करंट लागत असेल तर मग मिक्सर वापरतो का? आपण नाही वापरत, तो दुरुस्त करतो. पण ह्या टॉईजमध्ये चार्जेबल बॅटरीज असतात, त्या चार्ज करायच्या असतात. त्यामुळे वेन यू आर युझिंग इट, त्याला काय लाईटचं सप्लाय जात नाही, एवढंच त्याच्यात बॅटरी असते. आणि लागतंच किती फ्रिक्शन आपल्याला, खूप कमी लागतं. पण मग तुम्ही लुब्रिकंट वापरताय का? तुम्ही क्लिटरल व्हायब्रेटर्स वापरताय की नॉन क्लिटरल व्हायब्रेटर्स वापरताय? तुम्हाला त्याची स्वच्छता, ते वापरण्याआधीची स्वच्छता, ते वापरल्यानंतरची स्वच्छता. येस, भारतात अजून पण त्याला मसाजर्स म्हणूनच हे आहे, एअरपोर्टमध्ये वगैरे अजून अलाउड नाही. का अलाउड नाही आपल्याला काय कळत नाही. पण भारतामध्ये इफ यू सी, आता लिझूसचा ब्रँड घे, तर त्यांनी नावं पण कशी दिली आहेत, प्यारी, तुफान. कारण सोशल मीडियावर आज पण, आता हाच पॉडकास्ट तुम्ही अपलोड करताना तुम्हाला सेक्स शब्द वापरता येत नाही, तुम्हाला पेनिसची डायरेक्ट डायग्राम वापरता येत नाही, वल्वाची डायरेक्ट डायग्राम वापरता येत नाही, सेक्स टॉईज असं डायरेक्टली काही सेल करता येत नाही. आता ते नियम असे का आहेत वी डोंट नो. म्हणजे का सेक्शुअल अर्जेस योग्य पद्धतीनं कसे एक्सप्रेस करायचे ह्याच्यावर काय इतकी बंधनं आहेत आय डोंट नो. पण मेडिकली प्रूव्हन आहे
की यू कॅन यूज द टॉय, त्याच्याने काही करंट बसत नाही, क्लीन ठेवलं पाहिजे, पाण्याने धुतलं पाहिजे, झाल्यानंतर पाण्याने धुतलं पाहिजे. महत्त्वाचं ना हर्षाली, तुमचे काय बिलीफ आहेत त्या टॉयबद्दल. तुम्ही ते गिल्टपोटी वापरताय का, नवऱ्यापासून लपून वापरताय का, असं नाही झालं पाहिजे ना. नवरा बायकोमध्ये आपण जर टॉय वापरतोय तर दोघांनी समजून उमजून आपल्याला काय ह्याची गरज आहे ते समजून जर वापरलं तर त्याला मजा आहे. अच्छी चीज सुख मिळवण्यासाठी खोटं बोलावं लागावं हे किती वाईट आहे ना गं. असं नाही झालं पाहिजे. खरं बोलून समजून घेऊन केल्यावर सुख अजून वाढेल. त्यामुळे येस इट इज ऑलवेज हेल्दी, बट गेट एज्युकेटेड अँड देन यूज इट. आणि महत्त्वाचं त्याचा अधीन नाही व्हायचं आहे. ती अशी कृती आहे ना, मॅस्टुर्बेशन ऑफ सेल्फ प्लेजर, पुरुषांमध्ये स्पेशली ते ॲडिक्ट होऊन जातात. म्हणजे आमच्याकडे सायकॅट्रिक केसेस आहेत की त्यांना मॅस्टुर्बेशन केल्याशिवाय दिवस त्यांचा जातच नाही. मग दिस इज नॉट डन. दिस इज मला चहा दररोज लागतो, पण 3 दिवस मी अशा प्लॅनेटवर आहे जिथं चहाच नाही आहे. मग मला निर्णय घेता आले पाहिजेत, मला काम करता आलं पाहिजे. मला चहा नाही पिला म्हणजे आता मी काहीच नाही करू शकत. देन यू आर नॉट इन गुड थिंग. सो यू शुड बी अवेअर ना, ही कृती मी का करते, कशासाठी करते, भान ठेवून मी किती करते, किती नाही केली पाहिजे. त्या कृतीवर तुमचा कंट्रोल असला पाहिजे. ती कृती तुम्हाला नाही कंट्रोल केली पाहिजे. देन एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज ओके. ओके, आय होप तिला तिच्या क्वेश्चनचा आन्सर मिळालं असेल. सो अगेन तिचं एज आय थिंक 35-40 किंवा अबाव 40 असेल. तर तिला असं विचारायचं आहे की गर्भाची पिशवी तिने काढलेली आहे. सो त्यामुळे तिच्या पार्टनरचा सेक्समधून इंटरेस्ट, तिच्याबरोबर सेक्स करतानाचा इंटरेस्ट कमी होऊ शकतो का? सो तिला हा डाऊट आहे. सो तिला किती इंटरेस्ट आहे सेक्समध्ये हा माझा पहिला प्रश्न आहे. म्हणून क्लायंट जेव्हा सेशनमध्ये बसतात ना तेव्हा समोर प्रश्न विचारता येतात. प्रश्नाच्या काउंटरमध्ये जोवर 4 प्रश्न नाही विचारत ना, समोरच्याचा प्रश्न कुठल्या बॅकग्राऊंडनी येतोय हे कळत नसतं. तर पहिले ॲनॉटॉमिकली समजवते. हे दिसतंय ना रे. सो दिस इज आर पिशवी. ओके, म्हणजे हे फॅलोपियन ट्यूब्स, इथं गर्भधान होतं, हे इथं आपल्या ओव्हरीज असतात आणि हा पिशवीचं तोंड. मग इथं आपला वजायना असतो आणि मग इथं वजायनल ओरिफिस जिथून पेनिस आत जातं आणि देन इथे आपण समजू आपला बाहेरचा वल्वा पार्ट. सो इथून जर तू विचार कर, पेनिस कुठवर जातो, इथवर जातो जास्तीत जास्त. आणि इथं तर सर्विक्सचं असतं, त्यामुळे 6 इंच 8 इंच कितीही असू दे ते जाऊन इथं धडकणारच. आणि आपल्याला मी जसं तुला म्हणत होते, ह्या वजायनाला फक्त पहिल्या 3 इंचीला सेन्सिटिव्हिटी असते, नंतर काही आपल्याला कळत नाही. आता पिशवी काढली म्हणजे हे काढलं, सो यूट्रस बाहर निकला. कुछ चीज़ों में ओवरी निकलती है, कुछ में ओवरी नहीं निकलती. ओवरी तर असेल तर हार्मोनली काहीच प्रॉब्लेम होत नाही. कारण फक्त ही पिशवी म्हणजे एक अशी एक बाटली होती सपोज, त्याच्यामध्ये म्हणजे सगळं रक्त बाहेर येणार, बाळ राहणार, हे फक्त काढलं. ओवरीज इंटॅक्ट आहेत तर हार्मोनली सगळं नॉर्मल आहे. सो युअर हा वल्वा आहे, हे अजून पण तुमचं पेनिस इथे जाणार, तुमचा सेक्स अजून पण चालतो. तुमचा सेक्स फक्त ह्या एवढ्याच भागात होतो. त्यामुळे पिशवी असली काय नसली काय, ऑपरेशन केलं आहे, काढलं आहे, सोनोग्राफीमध्ये दिसतं म्हणून माहिती, अदरवाईज टू नथिंग हॅपन्स. सो प्री मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज, पोस्ट हिस्टेक्टोमी, प्री हिस्टेक्टोमी, इट ऑल डिपेंड्स. वरती मेंदूमध्ये जे पिट्युटरी ग्लँड आहे त्या मेंदू, बिकॉज ॲज अ से दॅट इज द बिगेस्ट सेक्स ऑर्गन. पिट्युटरी ग्लँडमध्ये फाईट और फ्लाईट मोड असतं. मग तिथे काय तुमच्या डोक्यात कचरा असेल ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन, की मग काय ते असतं, वजायना खूप ढिल्लाच झाला तिचा, मग एवढ्या लूज वजायनामध्ये काय होतं. 100दा सेक्स करून कुणाचं लिंग कधी ढिलं झालं आपण कधी ऐकलं नाही. त्यामुळे सेक्स करून वजायना ढिला होत नसतं. वजायना अंदर का इत्तूसा नली है, वो क्या लूज होगा. पेल्विक फ्लोर लूज होतात, हार्मोनल इम्बॅलन्स होतो. हार्मोनल इम्बॅलन्स किंवा पोस्टपार्टल प्रेग्नन्सीनंतर पोस्टपार्टल डिप्रेशन असतं. त्यामुळे हार्मोनल असेसमेंट करून घेणं महत्त्वाचं. मिनरल्स, विटॅमिन डी, B12 हे कमी जास्त होतात, कॅल्शियम कमी जास्त होतं. मिनरल्स जर इम्बॅलन्स असेल तरी सेक्सच्या इच्छेला प्रॉब्लेम होतो. पण पिशवी असो नसो, एक बाई पार 80-90पर्यंत पण सुंदर. कारण क्लिटरस मी 100 आज मी मॉडेल आणायला पाहिजे होतं. क्लिटरस इज सच अन ऑर्गन जे डेव्हलपच 25 नंतर होतं. आणि त्या क्लिटरस ऑर्गनचं काम फक्त आणि फक्त प्लेजर आहे. म्हणजे माझी बायसेप, मी जिमला दररोज जाते तर माय बायसेप इज बिल्डिंग अप डेली. सिमिलरली जर तुम्ही क्लिटरल स्टिम्युलेशन करताय,
पिशवी तर आतली काढली ना गं, लिंग पण आत जाणार आहे. 70ची बाई, माझ्याकडे 76 वर्षाची बाई आली होती की मॅडम तुम्ही ते ऑर्गॅझम जे सांगता मला ते अनुभवायचं आहे. मग तिला क्लिटरल स्टिम्युलेशनला 76च्या बाईने ऑर्गॅझम अनुभवलं ना. सो वयाची मर्यादा नसते. हार्मोनल मेडिकल रिझन्स असतात. यू कॅन फिगर इट आउट, यू विजिट अ गायनाकोलॉजिस्ट, यू विजिट पीपल लाईक अस, फिगर इट आउट अँड जस्ट कंटिन्यू. ओके. सो एका महिलेचा असा प्रश्न आहे की तिचं लग्न झालं आहे रिसेंटली इन द सेन्स 1 इयर झालेलं आहे, पण तिला इच्छाच नाही होत करण्याची, सेक्स करण्याची इच्छाच नाही होत. सो तिच्या पार्टनरकडून तिला सतत टोमणे ऐकायला मिळतात की तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुझी इच्छा कशी नाही होत. सो अशा काही महिला असतात ज्यांच्यात मुळातच ती भावनाच कमी असते. ओके, इमोशनल ग्राउंड्सवर उत्तर देऊ की मेडिकल ग्राउंड्सवर उत्तर देऊ? आधी मेडिकल ग्राउंड्सवर देते. सी, सेक्शुअल ओरिएंटेशन हा खूप मोठा विषय आहे. सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणजे मी स्त्री म्हणून जन्माला आली आहे, माझ्या शरीरात स्त्रीचे सगळे अवयव आहेत. सो क्रोमोझोम वाईज मी XX क्रोमोझोम आहे, म्हणजे मी जेंडर वाईज स्त्री झाली, आणि XY क्रोमोझोम म्हणजे जेंडर वाईज मेल झाले. पण मग त्यानंतर येतं की डू आय आयडेंटिफाय माय सेल्फ, मी स्त्री म्हणून स्वतःला समजून घेते का, मला मी स्त्री म्हणूनच चालते का. त्यामुळे सेक्शुअल आणि व्हॉट इज दॅट आय आयडेंटिफाय इन माय सेल्फ. तिसरा महत्त्वाचा भाग असतो सेक्शुअल ओरिएंटेशन, की ओके मी स्त्री आहे, मला स्त्रीसोबत म्हणजे वल्वा ओनर ज्याला मी म्हणतो, योनी आहे माझ्याकडे, मला एका योनी ओनरसोबत सेक्स करायचं आहे की मला एका लिंग ओनरसोबत सेक्स करायचं आहे, की मला सेक्सच नाही करायचं आहे, ज्याला आम्ही असेक्शुअल म्हणतो. मग हे झाले सेक्शुअल ओरिएंटेशन. हे वयाच्या टप्प्यात कुणाला खूप लवकर उमजतं, कुणाला खूप उशिरा उमजतं, कुणाला कधी कधी उमजतच नाही, असे खूप केसेस येतात माझ्याकडे. पण तुम्ही एका लग्नात आहात आणि तुम्हाला इच्छाच होत नाही आहे, हे जेव्हा तुम्ही म्हणताय, देन यू नीड टू टेक सम प्रोफेशनल हेल्प टू अंडरस्टँड व्हॉट इज युअर जेंडर, व्हॉट इज युअर सेक्शुअल प्रिफरन्सेस, व्हॉट इज युअर सेक्शुअल ओरिएंटेशन. हे एकदा क्लिअर झालं म्हणजे मेडिकलरित्या सगळं क्लिअर होऊन जातं. मग राहते इमोशनल बाब. हर्षाली कसं आहे ना, ओढ ही नैसर्गिक असते, ओढ ही नैसर्गिक असते. ओढ ही कुठल्या कोचिंग, काउन्सिलिंग आणि पॉडकास्ट ऐकून आणि काहीतरी ढिंच्याक काहीतरी करून येत नसते. माझ्या पार्टनरसाठी माझी ओढ आहे की नाही आहे हे त्या बाईला नीट माहीत असतं. ओढच नसेल तर अख्खा पॉडकास्ट 100दा बघू दे गं, काहीच ओढ होणार म्हणजे नाही. अट्रॅक्शन. ओढ म्हणजे अट्रॅक्शन नाही. अट्रॅक्शन कॅन बी फिजिकल, अट्रॅक्शन कॅन बी समथिंग यू सी. ओढ म्हणजे मला माझा पार्टनर आपला वाटणं, आपुलकी. आपुलकी, दैट्स द राइट वर्ड. कि कशिश जिसको हम हिंदी में कहेंगे, कशिश ये बहुत कुदरती होती है, नॅचरल होते. लग्न झालं म्हणजे आपोआप ओढ येते, लग्न झालं एक बाळ झालं म्हणजे ओढ येणार असं नसतं. आणि त्याच्यावर तर बोललंच जात नाही, त्याच्यावर बोललंच जाते. ॲटलिस्ट शी टेलिंग. पण मग तिनं प्रोफेशनल हेल्प घेतलीच पाहिजे, कारण 1 वर्ष जर तुम्ही आहात, तुम्हाला इच्छा होत नाही, मग नवऱ्याने काय करायचं ना अशा वेळी. आणि त्या दोघांनी मग ठरवायला पाहिजे ना बसून, यू हॅव टू फिगर आउट की व्हॉट इज गोईंग रॉंग. कारण इफ यू डोंट फिगर आउट, ह्या लग्नात असंच ॲक्सिडेंटली बाळ होऊन जाईल, मग उद्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतील, मग तुम्ही असाच नाही संसार करू शकत ना गं. 1 वर्ष सेक्स होत नाही, देन यू नीड टू सिट इन फ्रंट ऑफ अ प्रोफेशनल पर्सन, फिगर इट आउट. मग जे ऑप्शन्स निघतील त्यापैकी कुठलं ऑप्शन आपल्याला निवडता येईल की नाहीच कुठले ऑप्शन निवडता येत आहेत, मग दुसऱ्या पार्टनरचे काय हाल होत आहेत, ह्या सगळ्यावर चर्चा झाली पाहिजे ना. सो दॅट लेडी शुड टेक इट व्हेरी सिरियसली. त्याला असं होईल पुढच्या वर्षी असं समजून नाही सोडलं गेलं पाहिजे. इट्स अ सिरियस कन्सर्न. ओके. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न. तिचं असं म्हणणं आहे की एकतर तिचं लव्ह मॅरेज झालं, 1 वर्षानंतर लगेच बेबी प्लॅन केला. सो जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हा त्यांनी केलाच नाही, कारण का त्यांना असं वाटलं काहीतरी वेगळं नको व्हायला. सो तेव्हा नाही केला. झाल्यानंतर बेबी झाल्यानंतर तर पूर्ण लाईफ. सो बेबी झाल्यानंतरसुद्धा आत्तापर्यंत त्यांचं होत नाही आहे. बराच म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 वर्षाचा हा पिरियड झाला आणि आता इच्छाच होत नाही. सो हे नॉर्मल आहे का, किंवा काय करायला पाहिजे? तुम्ही पाणी प्यायचं नाही, फिर वो प्यास मर जाती है ना, वो प्यास मर जाती. आणि आपल्याकडे ते इतकं गोड गैरसमज आहे ना की 9 महिने प्रेग्नेंट झालं म्हणजे सेक्स करायचं नाही.
अरे भाई किसने बोला नहीं करना. पेनिट्रेटिव्ह सेक्स म्हणजे जिथं ॲक्च्युअल लिंग आत जाऊन होणार आहे. पेनिट्रेटिव्ह सेक्सला काही मेडिकल कंडिशन्स असले, लाईक प्लॅसेंटा प्रिव्ही आहे, म्हणजे पिशवीच्या तोंडाच्या तिथं जर ती नाळ आहे तर नाही करायचं, किंवा पाणी कमी आहे, किंवा सर्विक्सचं तोंड जास्त उघडलं आहे, तर गायनॅकनी जर सांगितलं असेल की ह्या हेल्थ कंडिशन्स आहेत, आणि युजली पहिलं ट्रायमेस्टर आणि शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये, म्हणजे पहिले 3 महिने शेवटच्या 3 महिन्यामध्ये आम्ही पेनिट्रेटिव्ह सेक्स, लिंग गोईंग इन टू वजानल ऑरिफेस प्रोहिबिटेड असतं. मधल्या 3 महिने तर तेही चालतं. पण आता समजा मेडिकल कंडिशन्स काहीच नाही आहेत तर व्यवस्थित सुखदरित्या केला पाहिजे. आणि नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स म्हणजे जिथं यू गिविंग अ हँड जॉब, यू गिविंग अ ब्लो जॉब, ही गिविंग यू गुड ऑर्गॅझम्स. काही मेडिकल रिसर्च आहेत जिथं 9 महिने जर एका गरोदर बाईला व्यवस्थित ऑर्गॅझम्स येत असतील बाय क्लिटरल स्टिम्युलेशन, म्हणजे बाहेरच्या बाहेर, तर तिची नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण नॉर्मल डिलिव्हरी आणि ऑर्गॅझममधलं साम्य सांगते. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय होतं, कळा येतात, मग बाळ खाली येतं आणि मग बाळ बाहेर येतं, नैसर्गिकरित्या बाहेर येतं. आणि जर तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलं असेल तर ते डॉक्टर येऊन एक सलाईन लावते, त्याच्यामध्ये आम्ही पिटोसिन नावाची एक ड्रिप टाकतो, म्हणजे तो एक सलाईन त्याच्यात टाकतो, त्याच्याने कळा अजून वाढतात आणि मग बाळ बाहेर येतं. दॅट पिटोसिन ऑर दॅट ऑक्सिटोसिन इज द सेम केमिकल जे मला सेक्स करताना जर ऑर्गॅझम मिळालं असेल तर तेच सेम केमिकल रिलीज होता. फक्त ऑर्गॅझम के वक्त वो दर्द मीठा मीठा रहता है और डिलिव्हरी के त्या कळा पेनफुल असतात, एवढाच फरक आहे. पण दोघांमध्ये महत्त्वाचं काय, कॉन्ट्रॅक्शन्सच होत आहेत ना. तर काही केसेसमध्ये तर 9व्या, म्हणजे आता बाई डिलिव्हरीला आली आहे, आत तिला कळा येत आहेत. काही वेब सिरीजमध्ये दाखवलेलं आहे, भारतात तर हे कोणाला मान्यच नसणार आहे, पण काही वेब सिरीजमध्ये हजबंड्सला शेजारी ठेवून फिंगरिंग करायला लावलेलं आहे, सो दॅट शी गेट्स गुड ऑर्गॅझम अँड शी विल हॅव अ नॉर्मल डिलिव्हरी. आता हे सायंटिफिकली सिद्ध आहे. पण आपण ज्या संस्कृती, ज्या कल्चरमध्ये, ज्या कल्चरल बिलीफमध्ये, काहींच्या आया सांगतात 9 महिने नवऱ्याला जवळ येऊ द्यायचं नाही, मग दूधच येणार नाही, मग 9 महिने ते सेक्स वगैरे करायचं नाही, मग बाळाची आणि तुझी ओढ कमी होईल. अब ये बिलीफ का और सेक्स का कुछ संबंध है नहीं. 9 महिने जर तुम्ही नवऱ्यासोबत सेक्स नाही करत आहे, डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशनचे खूप केसेस असतात, तिथं तुम्ही प्रोफेशनल मेंटल हेल्थ एक्सपर्टकडे जायलाच पाहिजे. पण तुमच्यामध्ये हार्मोनल बदल झाले ना, तुम्ही आई झाले, तुमचे सगळे हार्मोन बदललेत, पण नवरा तर बिचारा जिथं उभा होता तिथंच उभा आहे. मग त्यांनी नक्की काय करायचं ना त्या 9 महिन्यात, आणि नंतर तुमचं बाळ 1.5 वर्षाचं होऊस तर तो एकदा नॉक करेल, 2दा नॉक करेल, 3दा नॉक करेल, मग तोही सेक्सलेस मॅरेजमध्ये राहील. किंवा देन पीपल प्रिफर गोईंग फॉर पेड सेक्स आणि मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतात. असं नाही झालं पाहिजे. सेक्स ही कृती अशी आहे ना ग, त्याची इच्छा कमी जास्त होऊ शकते. पण इच्छा कमी झाली म्हणून ते दुर्लक्षित करून ते बंद करून टाकायचं. कारण आजवर कधी ऐकलंय हर्षाली सेक्स नाही केलं म्हणून ह्या माणसाचं डेथ झालं? असं होत नाही ना. सेक्स नाही केल्याने कोणी मरत नसतं, पण सेक्स करत राहिल्याने नातं फुलतं. नात्यामध्ये असं एक हम जिसको बोलते हैं ना, रिश्तों में नमी रहती है, वरना आपका रिलेशनशिप ड्राई होता जाएगा ना, बच्चा तो बड़ा हो जाएगा, आप मियाँ बीवी रहेंगे नहीं, आप सिर्फ मम्मी डॅडी बन के रह जाएंगे. म्हणजे नवरा बायकोचे तुम्ही आई बाबा बनता ॲट कॉस्ट ऑफ प्लेजर, असं नाही झालं पाहिजे ना. सो दे शुड सीक प्रोफेशनल हेल्प. तुझ्या बऱ्याच प्रश्नांच्या लोकांनी निदान एक सेशन तरी घेतला पाहिजे माझ्याकडनं. हां. सो आत्तापर्यंत जे क्वेश्चन झाले त्याच्यापेक्षा हा थोडा वेगळा आहे, हा उलटा आहे. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की यात सेक्सचं काही प्रमाण असतं का, म्हणजे महिन्यातून इतक्या वेळा ठीक आहे किंवा वीकमधून एकदा, कारण त्यांचं बऱ्यापैकी डेली होतं. सो इट्स नाईस, डेली सेक्स इज गुड. पण हा कसा आहे ना, वैयक्तिक आहे ना ग हर्षाली. तुम्ही बळजबरी दररोज करता की मनाने दररोज करता, हे खूप महत्त्वाचं. दोघांच्या इच्छेने दररोज करत असाल तर आप खाना हर रोज खाते हैं यार, सुसू पॉटी हर रोज खाते, सोते हर रोज, म्हणजे बाकी जितक्या व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज तुम्ही जसे दररोज करता तसं जर तुम्ही सेक्स दररोज करत असाल तर हे सुंदर आहे, केलंच पाहिजे. त्यामुळे तुम्ही दिवसभराचा थकवा निघून जाऊ शकतो, स्ट्रेस निघतो, नवरा बायको तेवढे जवळ येतात. आणि बेडरूम इज अ व्हेरी पर्सनल प्रायव्हेट स्पेस ना. तिथं हॉलमधले आणि ऑफिसमधले आणि सासर आणि माहेरचे सगळे लफडे, सगळे इगो बाजूला ठेवून बेडरूम शुड बी युअर पर्सनल स्पेस. आणि सेक्स करता म्हणजे दरवेळी इंटरकोर्स, दरवेळी क्लायमॅक्स, हा हट्ट न ठेवता सेक्शुअल इंटिमेसी के इनफायनाइट फॉर्म्स आहेत. सो इफ शी इज डुईंग रेग्युलर सेक्स अँड इफ हर हजबंड इज हॅपी अँड इफ शी इज हॅपी, देअर रिलेशनशिप विल बी फ्लरिशिंग लाईक एनिथिंग. त्यामुळे त्यांनी करत राहायला पाहिजे.
सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की त्या महिलेचं असं म्हणणं आहे की मेनोपॉज नंतर म्हणजे तिने स्वतः अजून काही एक्सपिरियन्स नाही केलं आहे, पण मेनोपॉज नंतर सेक्सची इच्छा कमी होऊ शकते का? आता हा सगळ्यात मोठा मिथ आहे ग, की पाळी बंद झाली म्हणजे सेक्स संपला, म्हणजे देवच करायचं असं. तर प्रत्येकाला हे लागू नाही पडत. सो अगेन फॉर डिफरंट इंडिव्हिज्युअल्स इट्स वे डिफरंट. मी 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 स्वतः प्री मेनोपॉझल आहे, मी स्वतः 49 आहे, पण मी सेक्शुअली ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे डिझायर, अराउजल्स आणि ॲक्ट ह्या 3 गोष्टी ना सलग चालल्या पाहिजेत. नुसताच ॲक्ट होतोय, डिझायर आणि अराउजल होत नाही. डिझायर म्हणजे इच्छा, मग इच्छा झाल्यानंतर अराउजल पण पूर्ण लागतं. आणि असं वाटतं ग पुरुषाला, पण आम्हाला बायकांना पुरुष किती असं मेनका वगैरे बनतात. म्हणजे आज पण जनरलाइज काय आहे, फोरप्ले हा पुरुष करणार आणि बाईने असं भारी भारी काहीतरी ढिंचाक ढिंचाक करायचं ज्याच्यामुळे पुरुषाचा अराउजल होणार. मग तसंच त्या बाईला, मेनोपॉझल बाईला अराउज करायच्या पद्धती बदलणार ना. सो इफ शी नोज हर अराउजल टेक्निक्स, तिला आता काहीतरी वेगळं करून अराउजल होईल, तिला काहीतरी वेगळं करून डिझायर होईल. त्यामुळे मेनोपॉज म्हणजे नो सेक्स असं नसतं. तुम्ही मेनोपॉझल आहात, तुम्ही प्री मेनोपॉझल आहात, तुमची पाळी चालू आहे, तुमची पाळी बंद झाली, एव्हरीथिंग इज ऑन हाऊ मच ॲक्टिव्ह यू आर. तुम्हाला किती करावं असं वाटतंय. हां, हार्मोनल इम्बॅलन्स जिथं असतो, वजायनल ड्रायनेस खूप होतो. आता वजायनल ड्रायनेस हा हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतो. हार्मोनल इम्बॅलन्स झाला, वजायनल ड्रायनेस झाला. आता तिथं कोरडं असताना जर लिंग आत बाहेर करणार, मग ते दुखणार. मग ते एकदा दुखलं, दोनदा दुखलं की त्या बाईला वाटतं की नको बाबा. वेरॅज मी सगळ्या माझ्या केसेसमध्ये विचारते, किती लोक लुब्रिकंट वापरतात. तर आम्ही तेल वापरायचो, वॅसलिन वापरायचो, तर तसलं लुब्रिकंट मी नाही म्हणत आहे. मार्केटमध्ये त्या गोष्टी, आपल्याकडे मेकअपचं किती सामान असतं यार. आपण लिप बाम किती लावतो होटांना. आपण होटांना का लिप बाम लावतो? कारण ते कोरडे नाही झाले पाहिजेत. कोरडे झाले की होठ पण दुखतात. मग तसं तर खालच्या होटांमधनं तर ते लिंग आत जाणार आहे. मेनोपॉज के वक्त हार्मोनल इम्बैलेंस से वेजाइनल ड्राइनेस इतना ज़्यादा होता है, आप बिना ल्यूब के यूज़ सेक्स करोगे तो बहुत दुखेगा. विथ लूब यूज़ करोगे, अगेन वाइब्रेटर्स इंट्रोड्यूस करोगे, फिंगरिंग और क्लिटोरल स्टिम्युलेशन करोगे, म्हणजे कृती करून इच्छा जागी होते. त्या कृतीमुळे पिट्युटरी ग्लँडला रिफ्लेक्स मिळतो की अच्छा हे अजून पण व्यवस्थित आहे, इथं दुखत नाही आहे. सेक्स म्हणजे दुखणं हे वायरिंग असेल देन त्रास होतो. मेनोपॉज, नॉट मेनोपॉज, नथिंग मैटर्स. एक औरत 80, 90, 100 बरस तक सेक्शुअली ॲक्टिव्ह रह के सुखात सुख एन्जॉय करत करत मरू शकते. सो वन शुड एक्सपिरियन्स दॅट. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन बऱ्याच जणांकडून मला आलेला आहे. सो त्यांचं असं मत आहे की बेडवर माझ्या पार्टनरला कळत नाही की मला कशा पद्धतीने ॲक्टिव्ह केलं पाहिजे किंवा काय. कारण त्याचं होतं, तो फोरप्ले नावाचा हा जो प्रकार असतो तो त्यांच्यात म्हणजे खूप कमी प्रमाणात होतो, हार्डली एक 5 मिनिट वगैरे. आणि त्याच्यानंतर डिरेक्टली ते मेन प्रोसिजरला जातात आणि त्यामध्ये मग तिला काहीच फिलिंग्स होत नाही. सो त्यांना असं म्हणायचं की आमच्या पार्टनरला आम्ही कसं सांगू, म्हणजे ते बोलताना ऑकवर्ड वाटतं की मला काही फील नाही होत आहे. आणि काही जणी तरी, म्हणजे त्यांचं असं मत आहे की यात तो नाही आहे, पण मला एक कॉल आला होता की काही जणी तरी फेक ऑर्गॅझम झाले असं दाखवतात, म्हणजे नवऱ्याला वाईट वाटू नये म्हणून हा माझं झालंय असं. तर या दोन्हीवर सांगा. आय लाईक द वे यू वर स्माइलिंग वेल आस्किंग द क्वेश्चन. तू स्वतःच किती लाजत होतेस. हो, लाजणं आणि सेक्स हे सुंदर असतं, पण सेक्स आणि ऑकवर्डनेस कशाला ना. ज्या नवऱ्याचं लिंग आपण पूर्ण आत घेणार आहे, म्हणजे तुम पूरा ऑर्गन अंदर ले रहे, लेकिन अपने होठों से आप उसको बोल नहीं पा रहे. आणि पुरुष ही पूर्ण जी म्हणजे स्पीसीस आहे, मेल स्पीसीस आहे, त्यांना जोवर GPS मध्ये डिरेक्शन दिले ना तरच ते डेस्टिनेशनला पोचतात. तू बघ, त्यांना मार्गदर्शन कर, त्यांना सांग A पासनं B, B पासनं C, C पासनं D, ते चोख करतात. पण आपल्या बायकांमध्ये असतं की एवढे वर्ष आपण सोबत राहिलो, मग तुला कळत कसं नाही. तर नाही कळत, सांगितल्याशिवाय कळणार नाही. दुसरं, तुम्ही अनुभवल्याशिवाय तुम्ही नाही सांगू शकत. तुम्ही अनुभवलं नाही तर तुम्ही सांगणार कसे ना. तुम्ही अनुभवायला, तुम्ही लावलंय का हात, मग तुम्ही मॅस्टरबेट केलंय का, तुम्हाला कळलंय का तुम्हाला काय केलं नाही. जसं मी पॉडकास्टच्या सुरुवातीला कुकरची उपमा दिली की तुम्ही बिंदी लावता, तर तुम्ही जेव्हा बिंदी लावता तुम्हाला कळतं ना आयब्रोजच्या मध्ये सेंटर कुठे आहे, बिंदी कुठे लावली. मंगळसूत्र घातलं तर ते पेंडंट बरोबर सेंटरला आलं की नाही आलं. सो यू ॲडजस्ट इट ऑन युअर ओन. आणि मग कधी कधी तीच चेन नवऱ्याला सांगतो, मग तोही ते बटन लावतो. मग त्याला तुम्ही जशी इन्स्ट्रक्शन तोंडी देता तो हुबेहूब तसं करू शकतो. माझ्या सेक्स कोचच्या प्रॅक्टिसमध्ये सांगते, पुरुष खूप सुंदर जेंटलमॅन असतात. पुरुषांना प्रेमाने सांगावं लागतं, प्रेमाने सांगितल्यावर ते व्यवस्थित करतात. आणि मग
प्रेमाने सांगून टेक्निक चुकत असेल तर टेक्निक समजवणं आहे, प्रेमातच समजवणं आहे. बिकॉज हे सगळ्या प्रेमाचा अनुभव आहे ना, मग त्याच्यात राग चिडचिड आलीच नाही पाहिजे. वन्स यू टीच देम दे विल डू इट अँड यू विल गेट इट. राहिली गोष्ट दुसऱ्या प्रश्नाची, फेक ऑर्गॅझम. फेक ऑर्गॅझमचं तर एक हॅरी मेट सॅली म्हणून कुठली तरी एक वेबसिरीज का पिक्चर आहे, त्याच्यामध्ये ती त्या हॉटेलमध्ये बसलेली असते आपल्या त्या बॉयफ्रेंडसोबत आणि त्यांचं संभाषण चालतं आणि त्या बॉयफ्रेंडला असा माज असतो की दरवेळी तर मी तुला प्लेजर दिलेलंच आहे, पण ती म्हणते कसलं काय, एकदाही झालेलं नाही. मग तो म्हणतो एकदाही नाही झालं, मग तू एवढ्या मस्तपैकी फेक करायची. मग ती म्हणते मी तुला आत्ता करून दाखवू का. त्या कंट्रीमध्ये जिथं ते शूट झालं ना, त्या हॉटेलला त्या सीनचं नाव दिलं गेलेलं आहे आणि ती त्या हॉटेलमध्ये असं जेवतानाचा तो सीन आहे. आय विल सेंड यू द लिंक. आणि तो असा बसला आहे समोर आणि ती तिथं फुल नाटकी ऑर्गॅझम करून दाखवते त्याला, म्हणजे अशी आरडाओरडा ते पॉनमध्ये कसं दाखवतात, अख्खा हॉटेल त्या हैराणीनं बघत असतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये फेक ऑर्गॅझम ते बघितलेलं असतं आपल्याला, हो हो हा हू करायचं आणि आरडाओरडा करून समोरच्या आपल्या पुरुषाचा फक्त इगो पुरवण्यापुरतं, किंवा त्याला वाईट नाही वाटावं, किंवा त्याला असं वाटावं की मला झालं आहे, किंवा त्याला असं नाही वाटावं की मला इतकी अक्कल नाही, मला इतकी बुद्धी नाही, की मला कळत पण नाही माझं ऑर्गॅझम झालं की नाही झालं. कारण ॲज यू सेड, आत्ताही आपण या दोघांना म्हटलं ना, प्रश्न द्या. माणूस प्रश्न विचारायला पण लाजतो गं. ज्याच्यासोबत करतोय त्याच्याशी त्याच्यावर बोलायलाही लाजतो, ऑकवर्ड फील करतो. त्यामुळे फेक ऑर्गॅझम्स डू एक्झिस्ट. मी असं नाही म्हणत आहे करू नका, पण तुम्ही समजा 2-2 वर्ष फेक ऑर्गॅझम करत राहिलं आहे आणि मग नवऱ्याला असं वाटत राहणार की हे म्हणजे ऑर्गॅझम, आणि वन फाईन डे तुम्ही उठून म्हणणार आहे की मला आत्तापर्यंत झालं नाही, मग तो गोंधळात पडणार आहे. सो वन शुड नॉट फेक वन शुड नॉट फेक इट. सेक्स ही प्रेमाची सगळ्यात सुंदर भाषा आहे आणि ती भाषा खरी बोलली गेली पाहिजे. ती वोकॅबलरी आहे ना त्याची, ती अशी पोटातनं, आता मी किती पोटातनं घसा दुखीस्तवर का बोलते, कारण बोलल्याशिवाय कळणार कसं ना. स्पर्शाने सांगा, बोलून सांगा, व्हिज्युअली सांगा, पण तुमचा मुद्दा समोरच्याला कम्युनिकेट झाला आहे ह्याची पोचपावती तेव्हाच आहे जेव्हा तुम्हाला तुमचा डिझायर्ड रिस्पॉन्स मिळाला. जर डिझायर्ड रिस्पॉन्स नाही मिळाला तर तुम्हाला कम्युनिकेशन स्टाईल बदलावी लागणार आहे. आणि ऑर्गॅझमवर तू ॲक्च्युअल सेक्सपेक्षा जर ते कपल आपसात बसून बोलत असले ना, दॅट इज वे सेन्शुअल. तू बघ ना, सेक्सचिंगवर आदो का खड़ा हो जाता और लड़कियां वेट हो जाती सिर्फ सेक्सचिंग पे. क्यों? क्योंकि वहाँ पे बात की जा रही है. इट इज़ द बिगेस्ट गुड फोरप्ले फॉर एनी इंडिविजुअल. द मोर यू टॉक, द मोर वेट यू आर, द मोर अराउज्ड यू आर, अँड द मोर क्लिअर कम्युनिकेशन इज देअर. त्यामुळे संवाद इज मॅन्डेटरी. संवादाला बाजूला ठेवून तुम्ही कृती कराल तर तुम्हाला खोटं बोलावं लागणार ना. दॅट शुड नॉट बी द केस. किती ओपनली आणि स्मूथली तुम्ही हे सगळे टॉपिक्स क्लिअर केले. आय थिंक त्यामुळेच मला इतके सारे क्वेश्चन्स आलेत. हे सगळे मला नाही वाटत की आता होतील. ऑलमोस्ट आपला टाईम झालेला आहे. आपण हार्डली 10 ते 15 क्वेश्चन्स घेतले, पण माझ्याकडे अजून पण बरेच क्वेश्चन्स आहेत. सो आय थिंक नेक्स्ट सेशनमध्ये आपण ते कवर करूया. थँक्स, तुम्ही वेळ काढून इथे तुमचा अमूल्य वेळ दिलात, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. थँक्यू. तर मंडळी, आय होप हा पॉडकास्ट तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरला असेल. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, जे काही प्रश्न आहेत अजून पण, त्याचा ॲन्सर तुम्हाला या पॉडकास्टमधून मिळाला असेल. आणि ज्या विषयावर बोलायला इतकं ऑकवर्ड वाटतं, त्या विषयाला इतकं स्मूथली डॉक्टर सबिया यांनी मांडलेलं आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रश्न असतील तर त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही विचारू शकता. दे विल ॲन्सर यू. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की आज जे काही सेशन झालं त्यामधले काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करता आणि तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल तर प्लीज गो थ्रू. आता कोणाला भेटायचं हे तर तुम्हाला कळालं असेलच. त्याचबरोबर वेबसाईट पण आहे, त्यावर तुम्ही क्वेश्चनिंग पण करू शकता. आणि हा जर पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, रिलेट करत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.